थंडा झालं भाऊ. अभ्यास करू करू 2-3 दिवस झाले. 2 पेपर झाले रे बा. आता बोर्डाचे पेपर उरायले. आता काही टेन्शन नाही. आज मस्त आराम करतो. आता मस्त 3-4 दिवसाची सुट्टी आहे. अरे सुंदर मुखडा सोन्याचा दुगळा गुट्ट हाय गुण जावा काय बाई परत झालं गेली बरीत सजाला दळगुणी दावा माझ्या पदरात पडलं खुण पाणी थेंब थेंब गड भर ढगाला लागली कडे पाणी थेंब थेंब गड चल घरानी गाऊया गाणी देरूया पाकरा संग काय झालं रे? काऊन अडलाव राहिला? काही नाही. रातची गाणी शीप आधी पोळी अशी तर दे बरं. कायले पाहिजे रे? काही नाही. बाहेर कुत्र अडलाव राहिलं म्हटलं त्याने टाकतो. काही नाही म्हटलं. शी पोळी नाही म्हटलं आपल्या घरी. नाही म्हणतं का? मग मी काय म्हणतो पुराण असेल ना. पुराण बहीण मायला पुराणानच जोडतोले का झाले. आपल्या घरून कोणी काही खाल्ल्याशिवाय गेलंच नाही पाहिजे. का रे हेंद्र्या का पाहिजे? कोणाला मारायसाठी पुराण काढू राहिला रे? काय सांगू राजो बाबा. बाहेर कुत्र अरे चाला सुरात भुकू राहिलं म्हटलं. चाला सुरात? हे तर पहिल्यांदा ऐकलं राव. अरे लय डेंजर भुकू राहिलं ते. असं भुकू राहिलं. मला वाटते या मोबाईलचा कुत्र्यावरही परिणाम उराला आजकाल. MC स्टँडच्या गाणी जरा जास्तच ऐकत असेल तो. नाही तर टोनी कक्करचे. मी तर 100% सांगतो पिसायला असेल तर कुत्र त्या टोनी कक्करचे जरा गाणी ऐकत असेल तर. म्हणून म्हटलं बा घरातली एखादी शीपाती पोळी असेल त्याला टाकतो ना मुका करतो. काय म्हणते घरात शीपाती पोळीच नाही. म्हणलं एखादा पुराण्याला रट्टाच मारतो साहेब या कमडक्यातूनच मोडतो. डबल भुकणारच नाही आपल्या घरापुढे. दलिंदरा कुत्र नाही. मी गाणे म्हणत जाऊ बाबा. गजानन महाराजची शपथ घेऊन सांगतो. गजानन महाराजचे खोटं नाही बोलत म्हटलं. गजानन महाराजची शपथ घेऊन सांगतो. कधीच जर बैऱ्या पुढे देऊन गाणं नका म्हणू. त्याच्या कानातून रक्त येणार. अबे तू बापा या तोंडावर बदनामी करू राहिला. अरे नाही. मी जे लोक तुमचे गाणे ऐकण्यापासून यादमय होऊन मरतील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू राहिलो. कसं या वयात चांगल्याने वाचणार. रंडवा शांताराम गेला जेलात अशी न्यूज जर का प्रकटली तर हे कसं चांगलं नाही. शा मायला तुम्हाला रंडवा करू राहिला. माय शांती जिती आहे ना अजून. सगळ्यात पहिले बाबा तिचाच प्राण निघणार हो. ज्या पद्धतीने तुम्ही गाणे म्हणून राहिले का नाही मला तर वाटतं सगळ्यात पहिले आईच गुचकते काय. कसं आई मऱ्याचा इल्जाम टाकतील लोक तुमच्या डोसक्यावर. आणि तुमच्या गाणं म्हणण्याने मिळे ना. थू होईन आपली. म्हणून म्हणतो गाणं म्हणू नका तुम्ही. म्हणूच नका. माझलं हे काटतं बापाच्या तोंडी लागू राहिला. कामं धंद्या नाहीत ना. उद्या 12चे पेपर उद्या नाही तुला डवऱ्याला झुतलं ना म्या नावाचा शांताराम नाही मी. आला का रे? बाप आला का? आला अशी नख गाव गुरून. मी तर म्हणतो हिच्यानं हे काट्ट वाया चाललं. हे माई इज्जत आहे काट्ट्या समोरच नाही करत. हे काट्ट काय इज्जत करीन माई. हो आलो महाराणी. कुठे होते आता लोक? मी तुझ्या हृदयात. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी अशा गर्दी या ठिकाणी जात नका जो हरपसान ना. मायले हिच्या हृदयात बी गर्दी उरायली का? बाबो डाऊट उराला म्हणे आता बायकोवर. ते घराची काही काळजी गिजी आहे का नाही? अरे घरात किराणा नाही तेल नाही. अरे तेल सरू आलं किराणा आणता का नाही? हो ना आणतो ना. जरा कमी टाकत जाय ना तेल. मायले तेलाचे भाव बी असे वाळू राहिले का नाही झपाट्यानं. बहीण मायला सोयाबीन चाललं घसरत तेल झालं वाढत काही समजायला मार्ग नाही. मी तर म्हणतो ते पोलिओ प्याचा ड्राप आणतो आणि त्यानं बरोबर 2-2 थेंब टाकत जाईन भाजीत. मस्त पैकी आधी मानव जंगलावरून शिकार करून खात जाय ना बा. हे कोणता दलिंदर होता ज्याला सुचलं की बा नाही आम्ही वस्ती करून राहणार. तो जर का मला दिसला ना तर मी तिला हरभऱ्या झाल्या फाशीवर जोडतो म्हटलं. बघीन मायले मस्त लाईफ चालू होती आमची. मस्त पैकी शिकार करा. हरणं गिरणं मारा. डुकरं गिकरं मारा. ते खा भुजा. नाही घेतली आम्ही बायको करून. चांगलीच घेतली आमची शेकून. अरे देवानं पहिले पृथ्वी बनवली. मग देवानं जरासा आराम केला. मग देवानं माणसं बनवली. मग डबल देवानं जरासा आराम केला. मग देवानं बाया बनवल्या. मग ना देवानं आराम केला ना आम्ही माणसानं. इकडे या म्हटलं. तिकडे काय मनातल्या मनात गोष्टी करू राहिल्या का चुगल्या करू राहिल्या आमच्या. या इकडे. रंभा तुझे घर आहे बाहेर. सगळं गाव फिरून मा पाय दुखू राहिले म्हटलं. भवराच लावायला ना पायाले. इकडे फिरू दे तिकडे फिरू दे. आलीच बोल आता काय म्हणून राहील ती. सिलेंडर झालं ना घरचं. सिलेंडर कोण भरून आणि
कमीत कमी घरचा सिलेंडर तरी भरून आणा. आता स्वयंपाक काय करा ना. गावाचा पाटील हो ना मी. सिलेंडर आणायला तर शोभीन का? खायच्या बाबतीत नाही आठवत का पाटील की? खायला बसलो राणील्यासारख्या हातात दादा पोळ्या दाबतो आपण. या म्हसोबाले सांगणं, हा म्हसोबा घरात का फक्त पूजेसाठी बसवलाय का आपण? हो या बाहेर तुम्ही पोरालेच सांगते, तुम्ही तर असे सिलेंडर आणता खालून चिपेल, त्याचा कलर उडेल, भंगारात कोणी घेणार नाही असे सिलेंडर आणता उचलून तुटून. एवढं तर नाही समजत तुम्हाला सिलेंडर कोणता आणा. अहो शांताबाई, ते सिलेंडर का आपल्याला का ते सांग लग्न कर लागू राहिलं का त्याला देवऱ्यात ठेवून पूजा लागू राहिलं? 2-3 महिने वापरायचं काढून फेकून द्यायचं. अरे किती काही म्हटलं तर जरा पाहून आणत असते ना माणूस. तुम्हाला तर राजा कोणी फसवू दे. अरे शांते, कसं असते मजबुरी राहते माणसाची, माणसावर काय नाही प्रेशर असते. जर का एक पण माणसाला कोणी फसवलं का नाही त्या दारात माणसाने डबल जाऊ नये. पण कधी कधी कसं लयच प्रेशर राहते माणसावर. जसं की त्या बापानं मला फसवलं. आता नाईला जाऊन त्या घरापुढे मला जाच लागते ना. त्याने कधी पाहिले मला म्हणतेच सासरवाळे येत ना का जवाई बा. मी काय म्हणतो, घरी आपल्या चूल गेल हाय, 2 इटा घे, चूल मांडत फुकणं जरासं. अरे बापा बापा, माझं आयुष्य गेलं त्या फुक्यात. आणि हा माणूस मध्ये अधिक फुक. ए सोन्या, तू जाय रे आणि घेऊन ये बरं. बापाच्या काही नांदी लागू नको, जाय चांगला सिलेंडर घेऊन ये. बस आहे 2 मिनिटं. अजून 2 मिनिटं सावकार, 2 मिनिटात काय होणार? अरे बाबा, जरा टीव्हीवर बातम्या जोरात त्या पाहू द्या ना. अजित पवार गुचकला ना राजो. आता तू जात का तुले गुचकू? बहीण मायला जाय बरं आहे. नाही ना बापान जर एखादा रेमपोट टाकला की मस्त का माया मस्त काय अजून ठाकाच होती. द्या बाबा पैसे द्या. कायचे पैसे रे? अरे तो सिलेंडरवाला का मावशीचा नवरा आहे का म्हटलं, मला फुकटा सिलेंडर देईन. अरे पैसे दे ना, तर सिलेंडर देणार ना तो. ए शांती, देव सिलेंडरले पैसे दे. आता माय बाय, घरातला करता माणूस तुम्ही आणि मला पैसे मागू राहिले का? समज ना, तंगी चालू आहे जराशी. अजून तूर इकली नाही ना म्या. तूर इकली की देतो ना पैसे वापस. अजून काय नाही पैसे आहे तो आता. मागेच तर तुला लाडक्या बहिणीचा हप्ता पडला होता, त्याचे पैसे झाले का आता? तुम्ही सल्लेले मागच्या बाहेरनं प्याले ते ढोशाला तर पाहिजे आपल्याला सकाळ संध्याकाळ. भड बहीण मायले. अरे मागच्या महिन्यात नाही या महिन्याचा पडला असेल त्याचे पैसे रे. मागच्या महिन्यात तुम्ही जे कोणत्या बाजारात पैसे गुतवले ते पैसे द्या ना. आता ते वाढले असतील ना. माया लाडक्या बहिणीच्या पैशावर डोळ्यात. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे मी नाही देत. अव मावले, मी मागच्या महिन्यात ते शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले होते, पण त्याचे अर्धेच झाले ना. माझ्या आयुष्यात मी जेवढ्या काही इन्व्हेस्टमेंट केल्या का नाही त्यातली फक्त एक इन्व्हेस्टमेंट आता लोक डबल झाली. बाकी सगळ्यात मी घाट्या जाऊ म्हटलं. आता माया बाय, कोणती इन्व्हेस्टमेंट डबल झाली हो तुमची? ते म्हणजे तू कसं काय? लग्नाच्या आधी पाय तुझं वजन फक्त 50 किलोचं होतं. आता जर का पाहिलं ना तर क्विंटलच्या कमी नाही तुझं वजन. झाली की मग इन्व्हेस्टमेंट डबल. माय बाई, मा पोळ्या मोजते वाटते व माय रोज. माय खाणं पिणं काढून राहिला व. शांते लढू नको फक्त. डोळ्यात पाणी नको येऊ बरं. मुली डोळ्यात पाणी नाही पाहू शकत. आता माय एवढी काळजी आहे का तुम्हाला? मा डोळ्यात पाणी नाही पाहू शकत तुम्ही? नाही शांते, त्याच्यामुळे एक सायंटिफिक कारण आहे. कोणतं? मी काल परवा न्यूजमध्ये वाचलं की आजकाल काय उडालं, जागोजागी डबरं समोर राहिले. त्या डबऱ्यात डेंगूचे मलेरियाचे मच्छर पैदा होऊ राहिले. आणि ते मच्छर जरा कोणाला असले तर त्याचा स्वाहाच आहे म्हटलं. तर कसं डोळ्यातलं जे पाणी आहे की नाही ते अति विषारी आहे. अति म्हणजे अति. जर का त्या डेंगूचं मच्छर जर का पनपलं ना आणि जर का एखादं मला डसलं ना तर बस गंगे मला या आत्म्याला परमात्म्या संगच मिळलं नाही शांती. मी तुला सांगू राहिलो, फक्त नाही आसू बंद कर म्हटलं. अरे धोत्री ह्या लय माजला रे तू. थांब मी बेलनच आणते आता. थांब बहीण मायला बहीण तर यायचे भांडणं काही सरतील नाहीत. पण मला बी भूक लागू राहिली. जर लोक सिलेंडर आणणार नाही तर लोक काही स्वयंपाक घरी होणार नाही. मीच जातो तन सिलेंडर घेऊन येतो. यायले म्हणा भांडाले गो कुत्र्या माजरासारखी. चाललो म्हटलं मी, आलो सिलेंडर घेऊन. पहा म्हटलं मा पोराले तरी माही कदर आली. गेलं उठून डायरेक्ट सिलेंडर आणायले. तुम्ही मा खाणं काढून राहिले टी. तशातला विषय नाही शांती. काय सांगा तुला आता. अरे पीक पाणी होणे राहिलं म्हणून आम्ही लय टेन्शन मध्ये. त्याच्यामुळे मला संध्याकाळी एक टिल्लू मारायला जावं लागते. याने पर्याय नाही म्हटलं शांती. उठले सुटले मूत प्याले जा फक्त, ते सांगा तुम्हाला. शांते, मले काही म्हण, पण जर का मा दारूले जर काही म्हणशील ना मी सहणार नाही बरं. मूत नाही ते अमृत आहे अमृत. एक दिवस 2 घोट मार, अटीच तुला स्वर्गाची अनुभूती होते म्हटलं. अरे तुला काय माहीत, कच्च्या मोहाच्या पहिल्या धारीची दारू काय टेस्टी लागते. अरे काय नशा चढते त्यानं. अरे काय नशा चढते. अरे भ्रष्टाचार, महंगाई, दलिंदरी
अरे काहीच दिसत नाही, फक्त दिसते तो आनंद, आनंद आणि परमानंद. ह्या दोनच गोष्टी फक्त डोळ्यापुढे दिसतात. मायला बेलण्यानंच घेतो या धोत्रेला, आज आज लय झालं याचं. अरे भाऊ आलो म्हटलं वापस. आता तुम्हाला आपल्या चॅनलवरती रोज व्हिडिओ पाहायला भेटतील. तर तुम्ही कोण्या गावचे, कुठून हा व्हिडिओ पाहू राहिले, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे नावं घेणार आहोत. आता हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे, तर त्याच्यासाठी चांगले चांगले कमेंट करा आपल्या गावात. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ना राव. सबस्क्राईब करा हो, फुकट जाय. आणि पैशाचा पाऊस याची पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 बी येणार. तुम्ही आपल्या चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब बी करून ठेवा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जे आपले जुने सबस्क्राईबर आहेत त्यांना एक एक कमेंट करा आणि लाईक बी द्या. आता हे वापस आलो, तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला मिळेल म्हणजे मिळेल. थोडा बाहेर होतो त्यामुळे शेड्यूलचा थोडा प्रॉब्लेम होता. थोडा जथेत बी थोडा एन्जॉयमेंट केला, त्यामुळे टाईम भेटला नाही हो. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी मी डेली व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणारच. विषय संपला. आणि मागच्या व्हिडिओचे देखील पार्ट येणार आहे, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.